नमस्कार. हां. भारताच्या इतिहासात ना काही व्यक्ती पडद्यामागे राहून देशाचं भविष्य घडवतात. आज आपण अशाच एका महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, रामेश्वर नाथ काव, म्हणजे आर.एन. काव. हां. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून त्यांच्या या अदृश्य पण अत्यंत प्रभावी कामाची ओळख करून घेऊया. नक्कीच. आर.एन. काव जन्म 1918चा, वाराणसीतले. सुरुवातीला इंडियन पिरियल पोलीसमध्ये होते ते, पण त्यांची बुद्धिमत्ता आणि कामाप्रतीची निष्ठा पाहून त्यांना थेट पंतप्रधान नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेत एक महत्वाची जबाबदारी मिळाली. अच्छा. म्हणजे इथूनच त्यांच्या एका वेगळ्या, खूप महत्वाच्या प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि हाच प्रवास त्यांना मग घेऊन गेला भारताच्या बाह्य गुप्तचर संस्थेच्या निर्मितीपर्यंत. म्हणजे 1968 साल उजाडलं हां. आणि तेव्हा भारताला एका वेगळ्या समर्पित एजन्सीची गरज वाटू लागली होती. बरोबर. अगदी बरोबर. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी पुढाकार घेतला, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे रॉची स्थापना केली. आणि अर्थातच काओ त्याचे पहिले प्रमुख बनले. त्यांनी फक्त संस्था उभी नाही केली बरं का, हां. तर तिला एक अत्यंत व्यावसायिक म्हणजे जगात मांडली जाईल अशी गुप्तचर यंत्रणा बनवलं. त्यांचे एजंट्स काओ बॉईज म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे त्यांच्या कामासाठी. काव बॉईज. अच्छा. म्हणजे फक्त संस्था उभारणी नाही, तर प्रत्यक्ष मैदानात पण त्यांचं काम खूप महत्वाचं ठरलं असणार. 1971च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा उल्लेख हा येते. हो. त्यांची भूमिका खरंच खूप महत्वाची होती. काओ आणि त्यांच्या टीमनी जी माहिती पुरवली, ज्या काही रणनीती आखल्या, त्यामुळे भारताला बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्यात मोठं यश मिळालं. आणि इतकंच नाही, सिक्कीमला शांततापूर्ण मार्गाने भारतात आणण्याच्या प्रक्रियेतही त्यांची रणनीती उपयोगी पडली. हो, सिक्कीमचं विलिनीकरण तेही त्यांच्यामुळेच झालं असं म्हणतात. हो, हे त्यांच्या दूरदृष्टीचं आणि अचूक नियोजनाचं उत्तम उदाहरण आहे. इतकं मोठं काम, पण स्वतः मात्र कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले ते. त्यांना मिस्टर शॅडो किंवा इंदिरा गांधींचे शॅडो असं म्हटलं जायचं. यातच सगळं आलं खरं तर. बरोबर, अगदी. ते प्रसिद्धीच्या झोत्यात कधीच आले नाहीत. त्यांचं काम पडद्याआडून देशाच्या सुरक्षेला एक प्रकारे आकार देणारं होतं. 2002 मध्ये त्यांचं निधन झालं, पण त्यांनी रॉच्या रूपाने जो पाया रचलाय ना, तो आजही देशासाठी तितकाच महत्वाचा आहे. तर या माहितीतून हे स्पष्ट होतं की आर.एन. काओ हे केवळ एक गुप्तचर प्रमुख नव्हते. ते एका अर्थाने आधुनिक भारताच्या सुरक्षेचे शिल्पकार होते, ज्यांनी पडद्यामागे राहून आपलं अमूल्य योगदान दिलं. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं की राष्ट्राच्या जडणघडणीत अशा पडद्यामागच्या अज्ञात नायकांची भूमिका नेमकी किती मोठी असते, ज्यांच्या कामाबद्दल आपल्याला सामान्य लोकांना फारसं माहितीही नसतं, पण ज्यांच्या निर्णयांचा प्रभाव खूप दूरगामी असतो. खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच.